एवढं सगळं आता झालेलं आहे, तर ही सुरुवात किंवा ही ठिणगी जिकडनं पडली त्या देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आज तुला काय सांगायला आवडेल? कॉक्रोच. धन्यवाद, हात जोडून धन्यवाद. तुम्ही जर ते शब्द वापरले नसते तर मी इथे एक तर इंडियात वापस नसतो आलो, मी US मध्ये सेटल झालो असतो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सगळे एवढे जंतर मंतरवर एकत्र झालो, एक नवीन फॅमिली भेटली मला, ती भेटली नसती. आणि या देशाचा जो आवाज हरवला होता, जी हिंमत हरवली होती सरकारला प्रश्न विचारायची, ती जर आपले जे सरन्यायाधीश आहे त्यांनी जर ते शब्द वापरले नसते तर आम्हाला आमचा आवाज, आमची हिंमत वापस नसते भेटली. थँक्यू टू यू. आणि सर प्लीज थोडा वेळ असेल ना, वेळ काढून ते ब्रुटॅलिटीचे व्हिडिओज बघा तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाहीये, यू डोंट हॅव इनफ टाइम टू. हिअरिंग आहे त्यांनी अफिडेव्हिट्स मागितले आणि हिअरिंग त्यांनी तुमचे हिअरिंग त्याच्याबद्दल मागितलेलं. प्रेशर ग्रुप म्हणून एक शेवट छोटासा प्रश्न यासाठी विचारायचा आहे, कारण त्याची खूप चर्चा चालू झाली आता सोशल मीडियावर. कारण परत आता ते काही जेनजी मिलेनियल असं नाही, पण चालू झाली आहे. ज्यांनी दगडं उचलली ना, त्या दगडावरती फिंगरप्रिंट सापडणार आहेत. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कुणीही सुटणार नाही, एकही विद्यार्थी सुटणार नाही. वाटतं ना, जेवढे बीजेपी ऑफिसेस आहे ना तिथं पोलिसांना जावं लागतील. कारण की आणि त्यात थोडंफार पोलिसांच्या घरी जावं लागेल. कारण की बरेचसे पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये होते. आयडेंटिफाय केलेले व्हिडिओज आहेत आमच्याकडे. कालपर्यंत आमच्याकडे 2,500 व्हिडिओज आलेले आहेत. आम्ही सगळ्या व्हिडिओचं डिपॉझिट जमा करतोय. तर सगळ्यात आधी बीजेपी हेडक्वार्टरवर जावं लागेल. जर फिंगरप्रिंट खरंच असतील तर अवघड होऊन जाईल. एक शेवटचं मला विचारायचं आहे की तुम्ही आता प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार, पॉलिटिकल पार्टी म्हणून काम करणार, संघटना म्हणून काम करणार, NGO म्हणून काम करणार, की काय म्हणून काम? पॉलिटिकल प्रेशर ग्रुप. पॉलिटिकल प्रेशर ग्रुप टिल द इलेक्शन और इवन आफ्टर द इलेक्शन, ॲज लॉंग ॲज वी आर रेलेव्हेंट. आणि मी जसं तुम्हाला म्हणलंय की आम्ही आउटडेटेड होऊन जाणार आहे आणि त्यानंतर एका वेगळ्या आंदोलनाची, वेगळ्या चेहऱ्यांची गरज पडेल. आणि तशीच लोकशाही असली पाहिजे. लोकशाही वेळेनुसार बदलत जाते, लोक वेळेनुसार बदलत जातात आणि तेच असलं पाहिजे. आम्ही काय म्हणजे परमज्ञानी किंवा एकदमच सगळं आम्ही सॉल्व्ह करू असं नाहीये. या देशाला 10 वर्षांनंतर परत एका आंदोलनाची गरज पडेल आणि तेव्हा ते लोक करतील. डन. सर तुम्ही काय? जेनजी मिलेली भारतीय नागरिक SF ऑप्शन. कशाला उगाच कॅमेऱ्यासमोर काहीतरी. ओके, आपण प्रेक्षकांवर सोडूया, प्रेक्षकांना गेस करावं. लग्न चालू, तुम्ही वय सांगायला तयार नाहीये. नाही, तुम्हाला उद्धव ठाकरे तुम्हाला विचारतात लग्न करायचं, करणारच का नाही? आधी आता हे बघू दे. तुला पण विचारतात काय करतो मुलगा. नाही, तुला विचारतात काय करतो मुलगा. घरचे तर मागे लागले. आता मी सांगू काय, मुलगा काय करतो, जंतर मंतरवर बसतो.